व्यंकू महाराज, तुम्ही असं का म्हणाला तो की विठुराया माझ्यावर रागवलाय? महाराज, अहो तुम्ही जोडलेली माणसं विठुरायाच्या रूपात आपल्या मदतीसाठी येत आहेत की हो. इंदू, अगदी बरोबर बोलतेस पातू. म्हणजे मी तुझ्यासारखी किंवा व्यंकट भाऊजींसारखी श्रद्धाळू नाही, पण आत्ताच तुझं बोलणं मला पटलंय. आई हे सगळं ठीक आहे, पण त्या नालायक लोकांनी आपल्याला घराबाहेर काढलंच ना. फार चुकीचे वागलेत ते. मला खरंच चुकीचं वागलेत ते. आधू, तू आपल्या जमिनीच्या कागदपत्रांचा काहीतरी शोध घेत होतास ना? काय झालं त्याचं? अगं हो नारायणीताई, मी तालुक्याला गेलेलो त्याच्यासाठी. तर तिथे मला कळलं की वाडीकरांनी दिग्रसकरांना जी जमीन दिली ना, त्याचं काही नोंदच नाही दफ्तरात. पण इतके दिवस जमीन तर आपल्याच ताब्यात आहे की आता. अगं आई, ते सगळं मौखिक होतं ना. पण आणि त्याचाच फायदा घेतात हे लोक. मी तुम्हाला सांगते, ताटावरती बसली अन्न हातात आहे. श्रीकला आणि पोपट त्या दोघांना कधी पण सुख लाभणार नाही. मग नाही तर काय. त्या श्रीकलेला आपण एवढी माया लावली आणि त्या बदल्यात तिने काय केलं? हे असे पांग फेडले. व्यंकट भाऊजी, हा, नाही म्हणजे इतके दिवस तुम्हाला सांगीन सांगीन म्हणत होते, पण मामंजींचे काही कागदपत्र मी देवघरात काढून ठेवले होते. काय? त्याच्यात तो कागद असेल का? आता बाबांनी जमिनी संदर्भातला एखादा कागद त्यात ठेवला असेल तर कल्पना नाही. मग खरं तर ती कागदपत्र पाहायला पाहिजे ना आपण. पण आता कशी पाहणार? पोपट आणि श्रीकला आपल्या घराच्या कुंडलीवरती ठाण मांडून बसलेत. कसं करणार आपण? खरंय, अवघडच होऊन बसले की. मोठे बाई, तुम्हाला नक्की वाटतं की देवघरात ते कागदपत्र असतील? हा, म्हणजे मीच ठेवली ती माझ्या हातानं, पण आता मिळवायची कशी ती? काहीतरी ते ग्रम लावावं लागणार. मी काही करून ते कागदपत्र मिळवणार. ए श्रीकला, कुठल्या विचारांमध्ये घडून गेलीस ग? हा, काय विचार कसले करतेस? तो पेपर कुठला आहे? हा कागद पाहता? आपल्या आजोबांनी त्या इंद्रणीच्या बापाच्या सह्या घेतल्या होत्या यावर. मजबुरीचा फायदा. तुला सांगतो श्रीकला, आमच्या तीर्थरूपांनी लोकांच्या अडीअडचणीचा फायदा घेत 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 या अख्ख्या गावावर राज्य केलं होतं. स्वप्नाचा बाप म्हणजे इंद्रायणीचा आजारी होता बिचारा. तेव्हा त्या मजबुरीचा फायदा घेत
कोऱ्या पेपरवर सह्या घेतल्या होत्या. हं? अख्खी जमीन लिहून घेतली होती. इतकंच नाही, दिग्रसकरांना जी जमीन गहाण दिली होती ना, ती सुद्धा लिहून घेतलीये. तुम्हाला काय वाटतं आता ही जमीन आपली झाली? ऑलरेडी आपली झालीच आहे. कसं आकलून दिलं? हा, पण ही जमीन आपल्याच नावावर ठेवणं हे काही सोपं काम नाहीये बाबा. काय बोलतेस तू? खरं तेच सांगतेय मी बाबा. आता काय प्रॉब्लेम झालाय? इंद्रायणी सोपान वाडीकर सगळे दिग्रसकर एका बाजूला आणि ती इंद्रायणी एका बाजूला. मी सांगते बाबा, ती पोरगी शांत बसणाऱ्यातली नाही. काही ना काहीतरी नक्की करणार ती. ओ मेन मॅडम, एवढं इथं लांब किशेच्या मळ्यावर कशाला बोलवलं? तसंच काही अर्जंट कारण असल्याशिवाय बोलवणार आहे का ती? अगं मी सहज विचारलं. अरे पण सहज कसं बोलू शकतोस तू मेन माणसाबद्दल? अगं हिंदू आहे, आपण रेग्युलर अरे, विचारतो की नाही? कसं सगळं सांगून यायचं का अरे मग? काय सुरू आहे? काहीतरी महत्वाचं सांगायला बोलवलंय ना इथं. काय आहे? सॉरी, काय महत्वाचं सांगायचंय? ऐका, आपल्या गोपाळनी आत्महत्या नाही केली. म्हणजे त्याचा खून झाला. काय? कोण? गोपाळ. गोपाळ. पप्प्या, हिंदू, अगं कसं शक्य आहे? अगं पोलीस स्वतः म्हणाले की आत्महत्या. हिंदू, तुझ्याकडे काही पुरावा आहे का? आहे पप्प्या. मला इन्स्पेक्टर गुलाब भोसलेनी हे सगळं सांगितलंय. गुलाबराव म्हणजे तोच ना ज्याने मिटकरला कस्टडी मध्ये मारलं? हो, तोच. आणि हे सगळं त्या श्रीकलाने केलं. या बाईनं स्वतःच्या नवऱ्याला मारलं. या बाप लेकीना ना मी सोडत नसतो. हिंदू, पप्प्या, पप्प्या शांत हो, पप्प्या. पप्प्या, अरे काय सुरू आहे तुझं? हिंदू, अगं गोपाळच्या खुनाचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. म्हणून कायदा हातात घेणार आहेस? टाक ते खाली. टाक म्हणते ना. आणि पप्प्या त्यांना मारून शिव्या घालून काय गोपाळ दादाला न्याय मिळणार नाही. अरे मग त्यांना कोर्टात उभं करू. हिंदू, अगं जन्मटेप झाली पाहिजे त्यांना. जन्मटेप. माझी तीच इच्छा आहे पप्प्या. त्या दोघांनी आपल्या गोपाळचा खून केलाय हे सिद्ध करायला माझ्याकडे ठोस पुरावे नाहीयेत पप्प्या. आणि त्या इन्स्पेक्टरची साक्ष कोर्ट कितपत ग्राह्य धरणार आहे यावर शंका आहे. रे असं का पण? कारण तो इन्स्पेक्टर स्वतः एका खुनात अडकलाय. मग आता काय करायचंय आपण? श्रीकला आणि पोपटरावच्या लालसेला खिंडार पाडायचं. म्हणजे ज्या कागदाच्या आधारावर त्यांनी आम्हाला घराबाहेर काढले त्या घराचे खरे कागदपत्र आपल्या वाड्यात देवघरातच ते बाहेर काढायचे. अगं हिंदू, पण दारावरती गुंड बसवले त्यांनी. बसवू दे ना मग. फंट्या गँग आहे आपण. काही ना काही मार्ग नक्की काढू. हो पण काय? आपण जेव्हा पण कोणतं काम करायचो ना
तर गोपाळ दादा नेहमी त्यातला लीड करायचा. आत्ता ही गोपाळच मदत करणार आपली. अगं इंदू, कसं शक्य आहे हे? शक्य करावं लागणार. आदू, आपल्याला आत्ताच्या आत्ता एका ठिकाणी जायचंय. चल. आता हो, आत्ताच्या आत्ता चल. इंदू अगं, हे बघ पप्प्या, आम्ही ज्या ठिकाणी चाललोय ते फार महत्वाचं काम आहे. ते झालं की आम्ही तुम्हाला कळू. तुम्ही रेडीच राहा. आज काही करू ते कागदपत्र आपल्याला मिळवायचेच आहेत. हा? ही इंदी चिंदी काहीच करू शकत नाही आपलं, कारण तिची आपण चांगलीच नांगी ठेचली आहे. हे तुला आठवतं का, आपण घरात आलो तेव्हा तिचं थोबाड बघितलं का? एवढंच झालं होतं. हलकी माणसं खूप लवकर हवेत जातात म्हणे, असं जग म्हणतं. मी नाही. तुम्ही अशी चूक करू नका बाबा. आठवतंय ना, ती इंदी लहान असताना तुमच्यासारख्या पॉवरफुल माणसाला कसं मातीत घातलं होतं तिने? तिला त्याची किंमत मोजायला लावली आम्ही. आपण तरी सुद्धा तिला अंडर एस्टिमेट करू नका. ती पोरगी गप्प बसणाऱ्यातली नाहीये. अगं, तिचं हक्काचं घर, हक्काची जमीन सगळी आपल्याकडे आहे ना. तिच्या बापाने जी जमीन आपल्याकडे गहाण ठेवली त्याचे कागदपत्र आपल्याकडे आहेत. आणि तिच्याकडे तीच जमीन सोडवल्याचे कागदपत्र आणि पुरावे असतील तर? असलं शक्य आहे, काही होऊ शकत नाही. कशावरून? व्यवहार किती जुना आहे तो. हा, ते दिग्रसकर कुठे शोधणार आहेत हे कागदपत्र आणि कसे शोधणार आहेत? तेच रंजले गांजलेत, उतरकऱ्यासारखे मंदिरामध्ये राहत आहेत. ते आपलं काहीही करू शकत नाही. दॅट्स ऑल. त्या दिग्रसकरांना हलक्यात घेण्याची चूक तुम्ही करू नका बाबा. जर या वाड्यात आपल्याला कायम स्वरूपी राहायचं असेल ना, तर ह्या वाड्याचे एकूण एक कागदपत्र आपल्याकडे हवे. हे बघा, ह्या एका गहाणपत्राशिवाय आपल्याकडे एकही कागद नाहीये. श्रीकला, हे बघ, हे रिकामं टेन्शन घेऊ नकोस आणि आम्हाला तर त्याहून देऊ नको. अरे किमान आपल्याकडे हा कागद म्हणून एवढा तरी प्रूफ आहे. त्यांच्याकडे काहीच नाही आहे. इज दॅट क्लिअर? हा, रिंग वाजली. सत्य आहे. हा कोणाचा नंबर आहे? हा तर हॅलो. हॅलो, मी डॉक्टर भोगावकर बोलतोय. तुम्ही डॉक्टर गोपाळांचे मिसेस आहेत का? हो, मी श्रीकला. श्रीकला, मी परदेशात होतो, त्यामुळे डॉक्टर गोपाळ यांनी आत्महत्या केली हे मला कळालंच नाही. हो ना, खरंच माझ्या गोपाळने आत्महत्या केली. हो, मी समजू शकतो तुमच्यावर दुःखाचं आभाळ कोसळलंय. तो आमच्या मुंबईच्या हॉस्पिटलला जॉईन होणार होता, पण नंतर त्यांनी गावी राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मला वेळोवेळी मदत केली आणि आता माझी इच्छा आहे की मी त्याला मदत करावी. मला तुम्हाला भेटायचंय. भेटता येईल का? म्हणजे तुम्ही घरीच आहात का? हो हो. ठीक आहे, मी आज येऊ शकतो तुम्हाला भेटायला? हो, चालेल ना. ठीक आहे,
भेटूया. गोपाळला मदत करायची इच्छा आहे म्हणे. करा, मला काय फरक पडतोय. कोण येतंय म्हटलीस तुला भेटायला? पण मी काहीच म्हणाले नाही तुम्हाला बाबा. श्रीकला, ह्या पोपटराव लांडगेंना किडिंग, लाफिंग, जोकिंग, विनोद हे असले फालतू प्रकार चालत नाहीत. विचारलेल्या प्रश्नाचं सरळ उत्तर द्यायचं. कोण येतंय तुला भेटायला? डॉक्टर भोगावकर. पण इंद्रायणी, तुम्ही माझा नंबर कुठे मिळवलात? डॉक्टर प्रिया त्यांनी दिला. निमणीच्या हॉस्पिटलमध्ये त्या कामाला होत्या ना. लकीली मी तालुक्याच्या हॉस्पिटललाच आलेलो म्हणून भेट झाली. आय नो की तुमचं स्केड्यूल खूप बिझी असणार आहे, त्यातूनही तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात. खरंच थँक्यू. थँक्यू म्हणू नका. खरं तर डॉक्टर गोपाळ मला लहान भावासारखा होता आणि त्याचं असं तडकाफडकी जाणं मला पटत नाही. आम्हाला सुद्धा. पण जिच्यामुळे गेलाय तुम्ही तिच्याशीच बोलत होतात. श्रीकला, पण ती तर फोनवर खूप इमोशनल वाटत होती. ती काही वाटू शकते. नानाकाला ठासून भरल्यात तिच्यामध्ये. पाताळ यंत्रीय डॉक्टर ती. डॉक्टर गोपाळला न्याय मिळवून देण्यासाठी मला जितकी मदत करता येईल मी तितकी करेन. आम्हाला माहित होतं हे. फक्त करायचं काय मला ते सांगा. सांगते. पप्या, मोनिका, डॉक्टर भोगावकर आपली मदत करायला तयार आहेत. तुम्ही पण तयार राहा. डॉक्टर, काय झालं? कशाला? काही झालं नाहीये बाबा. डॉक्टर गोपाळच्या बायकोला मदत करण्यासाठी येतोय तो. मोठा डॉक्टर आहे, न्यूरोसर्जन आहे. मुंबईला खूप मोठं हॉस्पिटल आहे त्याचं. गोपाळ आहे ना, त्याच्या हॉस्पिटलला जॉईन होणार होता, पण तो ढगात गेला ना. त्या डॉक्टरला त्याचं वाईट वाटतं म्हणून तो खास मला भेटायला येतो. अनोळखी माणसापासून 4 हात लांब राहावं शहाण्या माणसाने. काय त्या डॉक्टर फिक्टरला भेटायची गरज नाहीये, सांगून ठेवतो. बाबा, मी जर भेटले नाही ना तर नसते संशय निर्माण होतील. त्यामुळे मला त्याला भेटावंच लागेल, कारण अजूनही मी कागदोपत्री त्या डॉक्टर गोपाळची बायको आहे. ठीक आहे, पण जरा सावध. मुंबईचा माणूस आहे तो. शिवाय आम्ही घरी नाहीये. कशाला काळजी करताय बाबा? मी श्रीकला आहे. अशा भल्या भल्यांना पुरून उरली आहे. हा डॉक्टर काय चीज आहे? नमस्कार. कोण तुम्ही? काय काम आहे तुमचं? काय रे, गॉगल लावून उभं राहून शायनिंग मारण्याचे पैसे देते तुला? कोणालाही कशाला घेऊन येतोस इकडे? हो मॅडम, काय काम आहे? ते दिग्रसकरांचं घर. हे बघा, इथे कोणी दिग्रसकर राहत? श्रीकला,
हे डॉक्टर भोगावकर. आपला गोपाळ यांच्याकडेच जॉईन होणार होता, यांच्या हॉस्पिटलमध्ये. त्यांना गोपाळच्या बायकोला तुला भेटायचं होतं. गोपाळ गोपाळ विषय कळलं का? आत यावं का आम्ही? आत यावं का आम्ही? पाहुणे आलेत ना. हो सॉरी, मी ओरडले ना तुमच्यावर. खरंच सॉरी. गोपाळ खूप सांगायचं हो तुमच्याविषयी मला. गोपाळची आठवणच आली अचानक. या ना या. हं?